मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठलाला तिळगुळ अर्थात हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले होते। हलव्याच्या दागिन्यापासून कंठी कौस्तुभमणी, गळ्यात हार, मुकुटावर हलव्याच्या दागिन्यांचा हार अशा आभूषणात विठ्ठलाचं रूप हे खुललेलं पाहायला मिळालं। मकर संक्रांत निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पालेभाज्या आणि फळभाज्यांची सजावट करण्यात आली। त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अशाच संत उक्तीची अनुभूती या मंदिरात आलेली पाहायला मिळाली। याशिवाय विठ्ठलाला हलव्याचे दागिने परिधान करण्यात आले। संक्रांती दिवशी महिलांनी वानवसा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। विशेष म्हणजे संक्रांतीमुळे महिला भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य देण्यात आले। आज रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात आलाय। हिंगोलीत मकर संक्रांत सणानिमित्त बाजारात भोगी आणि मकर संक्रांत निमित्त हळद कुंकू सुगडं वाळूक पेरू बोर आणि विविध प्रकारच्या वाणांचे साहित्य खरेदीसाठी सुवासिनींची मोठी गर्दी जमली होती। मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठा गजबजून गेल्यात। आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वतीने अमरावतीत पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बच्चे कंपनीला आमदार रवी राणा यांनी पतंग वाटलेत। यावेळी स्वतः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतलाय। मकर संक्रांत निमित्त मनमाड सिटीतर्फे भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लहान थोर मोठ्यांनी पतंगीचा मनमुराद आनंद घेतलाय। यावेळी सगळ्यांनीच पतंग महोत्सवाचा आनंद घेतलेला आहे। प्रत्येक स्पर्धकाला तिळगुळही वाटण्यात आलेत। मुंबईत मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला विलेपार्ले पूर्व पश्चिम महामार्गावर पतंगांचा मांजा गळ्यात अडकून एका व्यक्तीचा गळा कापून तो गंभीररित्या जखमी झालाय। त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस शिपाई नागरे यांनी उपचारासाठी सांताक्रूज पूर्वेकडील महापालिकेच्या विवन देसाई रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले। त्यांची प्रकृती गंभीर आहे असं बोललं जातंय। गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचं राज्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन झालेलं आहे। त्यामुळे निफाडचा पारा घसरलेला आहे। निफाड तालुका पुन्हा एकदा गारठून निघालाय। तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागात 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली। किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्यानं निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली। दिल्लीत धुक्याची चादर पसरली आहे। दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे आणि विमान सेवेवर झाल्याचं दिसतंय। धुक्यामुळे 10 विमानांची दिशा वळवण्यात आलेली आहे। धुक्यामुळे 100 पेक्षा जास्त विमानाला विलंब झालाय। दाट धुक्यामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झालेला आहे। दिल्लीला येणाऱ्या 18 रेल्वे हा उशिरानं धावत आहेत। मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एअरशाईन नगर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडानं बांगूर नगर परिसर हा पूर्णपणे हादरून गेलाय। प्रॉपर्टीच्या वादातून पतीनं आपली पत्नी आणि लहान भावावर बेसबॉल बॅटच्या सहाय्यानं हल्ला केला। हल्ल्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झालाय तर लहान भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। अप्रतिम शायरीमुळे देशातील घराघरात पोहोचलेले आणि आपल्या आवाजानं महानायक अमिताभ बच्चन यांनाही भुरळ घालणारे शतकातील महान शायर मुनव्वर राणा यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालंय। राणा गेल्या काही वर्षांपासून आजारी होते। त्यांच्यावर अधूनमधून उपचार सुरू होते। त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। लखनौच्या रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतलेले। ते 71 वर्षांचे होते। भारतानं दुसरा T20 सामना जिंकलेला आहे। भारतानं 173 धावांचं लक्ष्य हे 15 बॉल 4 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केलेलं आहे। शिवम दुबेनं 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली। जयस्वालनं 34 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली। 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी आघाडी घेतलेली आहे। बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घरासाठी जागा खरेदी केली। 10,000 स्क्वेअर फुटाच्या या जागेची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे। बिग बींनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या बॅनर अंतर्गत अयोध्येत ही जागा विकत घेतली। अद्याप बिग बींनी या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही। अमिताभ बच्चन यांच्या अयोध्येतील घराच्या कामाला 22 जानेवारी 2024 पासून सुरुवात होऊ शकते।
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराचं उद्घाटन करत असतानाच दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या जागेवर काम सुरू होणार असल्याचं बोललं जातंय. अयोध्येत येणाऱ्या निमंत्रितांसाठी लाडूचा प्रसाद बनवला जातोय. 45,000 किलो लाडूचा प्रसाद बनवण्याचं काम सुरू झालंय. 13,50,000 लाडू तयार होणार आहेत. 14,000 निमंत्रितांना हा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. प्रसादाचं किट तयार करण्यात आलंय. त्यात पुस्तक, उपकरणं यांचाही समावेश आहे. सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ 900 वर्षांची परंपरा असलेल्या नंदीध्वजांच्या नेत्रदीपक अक्षता सोहळा हा भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. ओम सिद्धरामा नमः अशा घोषात हा सोहळा संपन्न झालेला आहे. अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक भारतीय आपल्या परीने योगदान देत असतानाच शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांना या सोहळ्याला प्रत्यक्षरित्या जाणं शक्य होणार नाही. पण या आनंददायी ऐतिहासिक सोहळ्यात काहीतरी योगदान देण्याचा मानस करत दररोज 11 तास श्रीराम जयराम जय जय राम या नावाचा सलग जप करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाम जपातून आपल्या आराध्य दैवतेच्या चरणी आपली भक्ती सेवा देण्याचा उपक्रम शिर्डीतील या वृत्त निराधार आजी आजोबांनी सुरू केलेला आहे. अयोध्येत राम मंदिर सोहळ्याची तारीख जवळ येत असल्यानं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. योगी आदित्यनाथ रविवारी पुन्हा इथला आढावा घेणार आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी ही सोहळ्याच्या तयारीत रमले. व्यापाऱ्यांनी दुकानांवर चित्र रेखाटलेली आहेत. रस्ते चकाचक धुवून स्वच्छ केले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य अभियानाअंतर्गत जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्यात येतोय. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पौष्टिक अन्नधान्याचं उत्पादन होत असतं. त्याचबरोबर विविध प्रकारच्या भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतं.